जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक सातवा चतुर्दश ब्रह्मनाम समास सातवा साधन प्रतिष्ठा निरूपणनाम. श्रीराम समर्थ. वस्तूसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे. काही दृष्टीसची न दिसे मनाचं तेही न भासे, न भासे न दिसे कैसे ओळखावे. पाहो जाता निराकार मनासी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. कल्पू जाता वाटे काळ ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना धवळे वर्णरहित. जया वर्ण व्यक्ती नसे भासा हुनी अनारिसे, रूपची नाही कैसे ओळखावे. न दिसता ओळखन किती धरावी आपण, हे तो श्रमाशीच कारण होत असे. जो निर्गुण गुणातीत, जो अदृश्य व्यक्त, जो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष. अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. अचिंत्य तेची चिंतावे, अव्यक्ताचा आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणेपरी. जे दृष्टीस चीन पडे, जे मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी. असंगाचा संग धरणे, निरावलंबी वास करणे, निशब्दासी अनुवादने कोणेपरी. अचिंत्यासी चिंतू जाता, निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैतची उठे. आता ध्यानची सोडावे, अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे महासंशयी. द्वैताच्या भेने अंतरी, वस्तू न पाहिजे तरी, तेने समाधानावरी कदा सेजिना. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान. वस्तू चिंतिता द्वैत उपजे, सोडी करिता काहीच नुपजे. शून्यत्व संदेही पडिजे विवेके विण, म्हणून विवेक धरावा, ज्ञाने प्रपंच सारावा. अहंभाव ओसरावा परितो ओसरेना. परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत, ते हेत आणि दृष्टांत काहीच न चले. ते आठविता विसरिजे, का ते विसरून आठविजे, जाणून आणि निजे परब्रह्म ते. त्यासन भेटता होय भेटी, भेट जाता पडे तुटी, ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर. ते असतेची सदा असे, ना तरी पाहता दुरासे, न पाहता प्रकाशे जेथे तेथे. जेथे उपाय तोची अपाय, आणि अपाय तोची उपाय, हे अनुभवे विनकाय उमजो जाणे. ते नुमदताच उमजे, उमजो न काहीच नुमजे, ते वृत्ती विन पाविजे निवृत्तीपद. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काय, मनामध्ये न समाये परब्रह्मदे. ते असं उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ तरी ते कोरडीची असे. नवे प्रकाशासारिखे, अथवा नवे काळोखे, आता ते काचे ह्यासारिखे सांगावे हो. ऐसे ब्रह्मनिरंजन, कदा नवे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणेपरी. अनुसंधान लावू जाता, काही नाही वाटे आता, तेने मनाची आमाथा संदेह वाचे. लटके जे काय पहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जिवे सत्य स्वरूपाचा. अभावचे म्हणू सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य, आणि व्यासाधिकांचे कृत्य वावगे नव्हे. म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत ज्ञानाचे उपाय, बहुती निर्मिले ते काय मिथ्या म्हणावे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश, गुरु गीता तो महेश, सांगता होय पार्वतीश पार्वती प्रती. अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपिली, ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग. विष्णू होऊन राजहंस, विधीच केला उपदेश, ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे. ब्रह्मा नारद उपदेशित, चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. वशिष्ठ सार वशिष्ठ ऋषी, सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिले बहुते, अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यची असे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान, म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित हे जन, जे जन तयासी हे कळेना. जे ते शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुतीस मौनी मुद्रा पडिली, जाणपणे नवदिली वचे बदली स्वरूपस्थिती. आपणास नुमजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, ना तरी सदृढ धरावे सद्गुरुमुखे. मिथ्यातेची सत्य झाले, सत्य असोन मिथ्य केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. मनास कल्पायाचे सवे, मने कल्पिले ते नव्हे, तेने गुणे संदेह धावे मिपणाचे निबंधे. तरी तो पदची मोडावा, मग परमात्मा जोडावा, समूळ संदेह तोडावा साधूचे निसंगती. मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना, मी पण सोडिता सुटेना काही केल्या. मी पणे वस्तू ना कळे, मी पणे भक्ती मावळे, मी पणे शक्ती कळे वैराग्याची. मी पणे प्रपंचन घडे, मी पणे परमार्थ बुडे, मी पणे सकळे एवढे यशकीर्ती प्रताप. मी पणे मित्री तुटे, मी पणे प्रीती आटे, मी पणे लिगटे अभिमानांगी.
मीपणे विकल्प उठे, मीपणे कळह सुटे, मीपणे समोह फुटे ऐक्यतेचा, मीपण कोणासीच नसाहे, ते भगवंती कैसे निसाहे, म्हणून मीपण सांडून आहे तुझी समाधानी. मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे कोणा प्रकारे. मीपण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. आणि एक समाधान, मीपणे विनसाधन, करू जाणे तोची धन्य समाधानी. मी तो ब्रह्मची झालो स्वतः, साधन कोण करीला आता, ऐसे म्हणी कल्पू जाता कल्पनाचे उठे. ब्रह्मी कल्पना नसाहे, तेची तेथे उभी राहे, तयेची तयेसी शोधून पाहे तोची साधू. निर्विकल्पाचे कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे, मीपणाचे त्यागावे निरीती. या ब्रह्मविद्येच्या लपणी काहीच नसावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. जायासी आपण कल्पावे, तेची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्य आले. पदीहून चढो नये, करावे साधन उपाये, तरीच सापडे सोय अलिप्तपणाची. राजा राजपदी असता, उगीच चाले सर्व सत्ता, साध्यची होऊन तत्वता साधन करावे. साधन आले देहाच्या माथ्या, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करून या करता सहजची झाला. देह आपण ऐसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे. देहातीत असताच व्हावे देह कैचा, नाते साधन नाते देह, आपला आपण निसंदेह, देहीचा सोन विदेह स्थिती ऐसी. साधने विन ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता. ब्रह्मज्ञान मिसे परमार्थ मिसे अर्ध जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता. निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे विवाद पडे, उपाधी मिसे येऊन जडे अभिमानांगी. तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी प्रवेशे, म्हणे साधनांचे पिसे काय करावे. किं करोमि क्वं गच्छामि, किं गृह्णामि त्यजामि किं, आत्मना पुरितं सर्व महाकल्पांबुना यथा. वचन आधारी लाविले, जैसे शस्त्र फिराविले, स्वतः म्हणून घेतले जयापरी. तैसा उपायाचा पायो, विपरीतपणे स्वहित जाय, साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध. साधन करिताच सिद्धपण, हातीचे जाईल निघून, तेने गुणे साधन करूच नावडे. लोक म्हणती हा साधक, हेची लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्मादिक हे ठाऊके नाही. आता असो हे अविद्या, अभ्यास सारणी विद्या, अभ्यास पाविजे अद्या पूर्ण ब्रह्म. अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता कधी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. याचे उत्तर श्रोतयांसी, दिदले पुढिले समासी, निरूपिले साधनासी परमार्थाच्या. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठा निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.